दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। भाग्यलक्ष्मी मंगळागौर ग्रुप गुंडेचा प्रथम क्रमांक। नारी शक्ती मंगळागौर सोहळा 2026 उत्साहात संपन्न। संविधान, न्याय आणि लोकशाहीसाठी रत्नागिरी न्याय स्वराज्य सभा ॲडव्होकेट असीम सरोदे यांचं मार्गदर्शन। कशेडी बोगद्यात पुन्हा पाणी गळती, नव्या ठिकाणी पाझर, गणेश उत्सवापूर्वी सुरक्षेचा प्रश्न। रत्नागिरी नगर परिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम, पोलीस बंदोबस्तात कारवाई। ICS महाविद्यालयाचा स्नेहबंध देशाच्या सीमेपर्यंत। सविस्तर वृत्त। गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या पत्नी सौ श्रेयाताई कदम यांच्या संकल्पनेतून साकारलेला शिवसेना खेड तालुका महिला आघाडी आयोजित तालुकास्तरीय नारी शक्ती मंगळागौर सोहळा 2026 मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं, पारंपरिक संस्कृतीचं जतन करणं आणि महिलांमध्ये एकोपा आणि आत्मविश्वास वाढवणं या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत खेड तालुक्यातील 23 महिला मंडळांनी मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवला। पारंपरिक मंगळागौर खेळ, फुगड्या, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे उपस्थितांची मने जिंकली। महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सादर केलेल्या विविध कला आविष्कारांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली। स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा करण्यात आली असून भाग्यलक्ष्मी मंगळागौरी ग्रुप गुंडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला। विजेत्या संघाला रोख रुपये 35,000 आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। रुक्मिणी देवी महिला मंडळ खेड सोनाराडी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला। त्यांना रोख रुपये 25,000 आणि आकर्षक सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आलं। तर काळकाई कृपा भरणे जाधववाडी यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला। त्यांना रोख रुपये 15,000 आणि आकर्षक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं। तसेच सर्व सहभागी मंडळांना 5,000 रुपये रोख आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। मंगळागौर स्पर्धेचं परीक्षण वर्षा भट बर्वे, दिव्यागर श्रीवर्धन आणि अर्चना जोशी रत्नागिरी यांनी केलं। त्यांनी स्पर्धकांच्या सादरीकरणातील पारंपरिकता, सादरीकरण कौशल्य, वेशभूषा आणि एकूण कला आविष्काराच्या आधारे निकाल जाहीर केला। कार्यक्रमादरम्यान महिला सक्षमीकरण, सामाजिक सहभाग आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं। विजेत्या संघाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि उत्कृष्ट सादरीकरणामुळे नारी शक्ती मंगळागौर सोहळा 2026 हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला। यावेळी श्रेयाताई कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिताताई केंद्रे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख गोखले मॅडम, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख सुप्रियाताई पवार, पंचायत समिती सभापती डॉक्टर आफिया पालेकर, जिल्हा परिषद सदस्य रेवती पाटील, जाई आमरे, खेड नगराध्यक्षा माधवी बुटाला, नेहा दळी, मुग्धा भोसले, सिद्धी शिंदे, रश्मी कानडे, अश्विनी वडके, नूतन सावंत, दीप्ती तोडकरी, श्वेता चिखले यांच्यासह सर्व शिवसेना नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ राखी थरवड यांनी केलं। त्यांना अश्विनी वडके यांनी सहकार्य केलं। संविधान, न्याय आणि लोकशाहीच्या जतनासाठी रत्नागिरीत न्याय स्वराज्य सभा आयोजित करण्यात आली। रत्नागिरीतील JK फाइल्स येथील रॉयल बँक्वेट हॉलमध्ये जनहित फाउंडेशनच्या माध्यमातून ही सभा पार पडली। ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना लोकशाही गटांगळ्या खात आहे असं परखड मत व्यक्त केलं। भारतीय लोकशाहीचा मूलभूत आधार असलेल्या संविधानाने नागरिकांना दिलेले हक्क, अधिकार आणि कर्तव्याची जाणीव प्रत्येक नागरिकाला असणं आवश्यक आहे असं ॲडव्होकेट सरोदे यांनी सांगितलं। कायदा आणि नियम हे अनेकदा सामान्य नागरिकांनाच दाखवले जातात आणि कायद्याचा अतिरेक केला जातो अशी टीका देखील त्यांनी केली। लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नागरिकांनी आपल्या घटनात्मक अधिकारांसोबतच
कर्तव्याची देखील जाणीव ठेवणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या सभेला जनहित फाउंडेशनचे प्रथमेश गावणकर यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून उभारण्यात आलेल्या कशेडी बोगद्यात पुन्हा एकदा पाणी गळती सुरू झाल्याचं समोर आलंय. बोगद्यात 3 ते 4 नव्या ठिकाणी गळती होत असून छतावरून पावसाच्या पाण्याप्रमाणे पाणी ठिबकतंय. गळतीचं पाणी थेट महामार्गावर पडत असल्याने काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून तो निसरडा झालाय. विशेष म्हणजे 2 वर्षापूर्वी याच कशेडी बोगद्याच्या दोन्ही लेनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गळती झाली होती. त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागानं गळतीच्या ठिकाणी पॅचिंगसह आवश्यक उपाययोजना केल्या होत्या. त्यानंतर ज्या ठिकाणी पूर्वी गळत होतं त्या ठिकाणची गळती थांबली आणि महामार्गावर पाणी पडण्याचं बंद झालं होतं. मात्र आता बोगद्याच्या नव्या ठिकाणी पुन्हा पाणी गळती सुरू झाल्याने हा प्रश्न ऐरणीवर आलाय. गणेश उत्सव अवघ्या काही दिवसावर आला असून या काळात मुंबई, पुणे आणि राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणात दाखल होतात. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ वाढणार आहे. अशा परिस्थितीत बोगद्यातील गळतीमुळे रस्ता निसरडा झाल्यास वाहन चालकांसाठी अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गणेश उत्सवापूर्वी कशेडी बोगद्यातील नव्या ठिकाणी सुरू झालेली पाणी गळती तातडीनं रोखावी आणि वाहन चालकांचा प्रवास सुरक्षित करावा अशी मागणी होती. रत्नागिरी शहरातील अतिक्रमणावर नगर परिषद प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारलाय. आज सकाळपासून साळवी स्टॉप परिसरातून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात ही कारवाई सुरू असून नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. शहरातील सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि वाहतुकीचा अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर नगर परिषद प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. साळवी स्टॉप परिसरातून सुरू झालेल्या या मोहिमेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. मात्र पोलीस बंदोबस्तामुळे कारवाई सुरळीतपणे सुरू आहे. रत्नागिरी शहरातील इतर भागात देखील अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाण्याची शक्यता असून सार्वजनिक जागा मोकळ्या करण्यासाठी नगर परिषद प्रशासनानं ही कारवाई हाती घेतली आहे. देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता, प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी खेड येथील ICS महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रक्षाबंधन निमित्त जवानांना राख्या पाठवण्यात आल्या. या उपक्रमात NSS स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रत्येक जवानासाठी एक राखी आणि आपुलकीनं लिहिलेलं पत्र पाठवलं. या पत्रांमधून विद्यार्थ्यांनी जवानांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या शौर्याला, त्यागाला आणि देशसेवेला मनपूर्वक सलाम केला. यावेळी NSS कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक केळकर, प्राध्यापक म्हस्के आणि प्राध्यापक काडगे यांनी जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा संदेश दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि जवान यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ झाला असून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि देशसेवेची भावना निर्माण होण्यास मदत झाली. या उपक्रमाचं महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी यांनी कौतुक केलं. तसेच रत्नागिरी विभागाचे NSS समन्वयक डॉक्टर मराठे यांनी देखील NSS स्वयंसेवकांच्या या उपक्रमाचं आणि सामाजिक बांधिलकीचं कौतुक केलं. खेड येथील सिद्धयोग विधी महाविद्यालयाचे ॲडव्होकेट दिलीप चव्हाण आणि सेकंड इयरची विद्यार्थिनी सिद्धी चाळके यांनी सोमवार दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत एक दिवसीय कार्यशाळा घेतली. ॲडव्होकेट दिलीप चव्हाण यांनी पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना शासनाच्या मिशन अभय अभियान अंतर्गत मार्गदर्शन केलं. तर सिद्धी चाळके हिने बाल लैंगिक प्रतिबंध कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा खेडेकर यांनी सिद्धयोग कॉलेजच्या प्रिन्सिपल प्रीती बोंद्रे, ॲडव्होकेट दिलीप चव्हाण आणि विद्यार्थिनी सिद्धी चाळके यांना धन्यवाद देत आभार मानले. कार्यक्रमात शालेय कमिटी अध्यक्ष साक्षी सकपाळ, शिक्षण तज्ज्ञ दवंडे,
पत्रकार संघाचे अध्यक्ष दिवाकर प्रभू, सोसायटी चेअरमन अनिल नक्षे, तंटामुक्ती अध्यक्ष सूरज जोगळे, उपाध्यक्ष आर्या उसरे, ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा उसरे, अंगणवाडी सेविका भालेकर मॅडम, कोकरे मॅडम, इंगळे मॅडम, मोगरे मॅडम आणि केंद्र प्रमुख सागर दौंड सर उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षिका सुरेखा भागवत यांनी केलं, तर आभार प्रदर्शन शिक्षिका नेहा देवरुखकर यांनी केलं. महागड्या आणि गंभीर आजारावरील उपचारांसाठी आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळालाय. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे अवघ्या 6 महिन्यात राज्यातील 9 गरजू रुग्णांना तब्बल 89,60,301 रुपयांचं आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आलं. यकृत प्रत्यारोपण, कर्करोगावरील उपचार आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या अत्यंत खर्चिक उपचारांसाठी या निधीचा उपयोग करण्यात आला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच टाटा ट्रस्ट यांच्यात 12 फेब्रुवारी 2026 रोजी हा सामंजस्य करार करण्यात आला. या पहिल्या कराराअंतर्गत राज्यातील 150 गरजू रुग्णांना दुर्धर आणि गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य देण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या रुग्णांना वेळेत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात असून पैशाअभावी कोणत्याही रुग्णाचा उपचार थांबू नये हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचं मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर राईक यांनी सांगितलंय. रत्नागिरीतील राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील म्हणजे मुलींच्या ITI मधील प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. 24 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत इच्छुक महिला उमेदवारांना संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करता येणार आहे. संस्थेच्या प्राचार्यांनी इच्छुक विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन केलंय. व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून तात्काळ रोजगार, स्वयंरोजगार किंवा पुढील उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं विविध व्यावसायिक अभ्यासक्रम येथे उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थिनींसाठी सुसज्ज वसतिगृहाची सुविधा देखील उपलब्ध आहे. प्रशिक्षणार्थींना नियमानुसार दरमहा 500 रुपये विद्यावेतन दिलं जातं. तसेच अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार 10वी आणि 12वी समकक्षता प्रमाणपत्र मिळतं. या ITI मध्ये इलेक्ट्रिकल इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स म्हणजे ICTC-SM, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट म्हणजे COPA, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, कॉस्मेटोलॉजी आणि स्विंग टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी इच्छुक महिला उमेदवारांनी 31 ऑगस्ट पूर्वी राणी लक्ष्मीबाई शासकीय मुलींच्या ITI मध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन करण्यात आलंय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे रस्ता खचलाय. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ब्रिजवरील रस्त्याचा काही भाग अचानक खचला. रस्ता खचल्याने वाहन चालकांसाठी अपघाताचा धोका वाढला असून महामार्गावरील वाहतुकीला संभाव्य धोका निर्माण झालाय. संबंधित यंत्रणेनं तातडीनं पाहणी करून दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते. राज्य शासनाच्या वतीने यंदा राज्य स्तरावर सार्वजनिक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांसाठी पुरस्कार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत अथवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 7 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत असं आवाहन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत आणि जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी केलंय. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेली किंवा स्थानिक पोलीस प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची रितसर परवानगी घेतलेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे या स्पर्धेत पात्र असतील. पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या अधिकृत संकेतस्थळावर 7 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे. मंडळाची निवड 5 प्रमुख निकषावर केली जाईल, ज्यामध्ये प्रत्येकी 20 गुणांचा समावेश असेल.
जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयाखाली गठीत तालुकास्तरीय समित्या प्रत्यक्ष गणेशोत्सवादरम्यान मंडळांना भेटी देतील. मूल्यमापनासाठी मंडळाच्या सन 2025च्या अनंत चतुर्दशी पासून 2026च्या अनंत चतुर्दशी पर्यंतच्या वर्षभरातील कार्याचा विचार केला जाईल. भेटी दरम्यान मंडळांनी कामाचे फोटो, अहवाल आणि व्हिडिओग्राफी सादर करणं अनिवार्य आहे. तालुका स्तरावर प्रथम क्रमांकाच्या एका मंडळाला 25,000 रोख आणि प्रमाणपत्र, जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाला 50,000 रुपये रोख आणि द्वितीय क्रमांकाला 40,000 तर तृतीय क्रमांकाला 30,000 रुपयाचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या विधायक उपक्रमांची नोंद करावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.